नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे महानगरपालिकेतील ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे वर्तकनगर येथील म्हाडातील 2 घरं कोसळली नाल्यात. कोरम मॉलमधील हॉटेलमध्ये ग्राहकाच्या जेवणात सापडलं झुरळ. अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई करण्यास टाळाटाळ. आणि कर्तव्यदक्ष नौपाडा पोलिसांमुळे सोनसाखळी चोर झाला गजाआड. सध्या ठाणे महानगरपालिकेतर्फे ठिकठिकाणी विकास कामं जोरात सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणजे ठाणे महानगरपालिकेतर्फे नाल्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम सध्या सुरू आहे. वर्तकनगर इथे नवीन म्हाडा कॉलनीला लागून नाला असून या नाल्याच्या भिंतीचं कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू होतं, परंतु नाल्यामध्ये असलेली जुनी संरक्षक भिंत तुटली आणि परिणामी 2 घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. ही घरं काही प्रमाणात नाल्यामध्ये कोसळली तर प्रत्येक घरांना मोठ्या प्रमाणावर तडाही गेला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर घरांचं नुकसान मात्र झालं. एवढी मोठी दुर्घटना होऊनही वर्तकनगर पोलिसांनी आपल्या नेहमीच्या लाचखोर वृत्तीमुळे ठेकेदारावर कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल केला नाही. तर दुसरीकडे आपल्या राहत्या घराचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे इथे राहणारे नागरिक रात्री निवाऱ्यासाठी कुठे भाड्यानं घर मिळतंय का याच्या शोधात होते. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान तसंच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली होती, पण ही तुटलेली घरं कोण आणि केव्हा बांधून देणार याबाबत या अधिकाऱ्यांनी एक प्रशब्दही उच्चारला नाही. ठेकेदाराच्या या अक्षम्य हलगर्जीपणावर ठाणे महानगरपालिका काय कारवाई करते याकडे आता म्हाडावासियांचं लक्ष लागून लागलंय. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. आवाज माझा पहा आता YouTubeवर देखील. मुंबई विद्यापीठानं येत्या शैक्षणिक वर्षासाठी विविध अभ्यासक्रमांसाठी सरसकट 25% फी वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवल्यानं संपूर्ण विद्यार्थी वर्गामध्ये असंतोष पसरलाय. सदर फी वाढीचा प्रस्ताव सिनेट समोर सादर करणार असल्याची घोषणा सुद्धा विद्यापीठाकडून करण्यात आली होती. या फी वाढीला राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष आणि सिनेट सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी प्रखर विरोध केला असून हा विषय सिनेट सदस्यांच्या समोरही आणू नये असं आवाहन केलं आहे. पण जर ही फी वाढ झाली तर आपण स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा आव्हाड यांनी दिलाय. दिवसेंदिवस महागाई वाढतच असून शिक्षणाचा खर्च वाढला असताना मुंबई विद्यापीठाचा फी वाढीचा हा निर्णय अन्यायकारक असल्याचं आव्हाड यांनी सांगितलंय. दरम्यान वाढत्या विरोधामुळे अखेर मुंबई विद्यापीठानं आपल्या 25% फी दरवाढीचा निर्णय मागे घेतलाय. विद्यापीठाने 25% फी वाढचा जो प्रस्ताव सिनेट पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे 25% फी वाढ म्हणजे 25% कशाला म्हणतात म्हणलं वाटतं की इकॉनॉमिक्स मध्ये शिकलेले शिकवणारे प्रोफेसर त्या विद्यापीठात खूप आहेत. त्यांनी सध्याच्या परिस्थितीमध्ये 25% फी वाढ गरिबांच्या पुन्हा परवडते की नाही याचा तर विचार करा ना. त्यामुळे अत्यंत निषेधार्ह आहे, धक्कादायक आहे. आणि व्हाईस चान्सलरांनी ही ताबडतोब म्हणजे सिनेटकडे पण नेऊ नये. म्हणजे आम्ही सिनेटचा सदस्य आहे तरी मी सांगतो की सिनेट समोर हे तुम्ही पेपरच आणता कामा नये की तुम्ही विचार करा म्हणून. आम्ही विचार करणार नाही आणि आम्हालाही मान्य नाही. आपण पोटपूजा करण्यासाठी जर मोठ्या मॉलमध्ये जात असाल तर सावधान. या जेवणामध्ये झुरळ निघू शकतं. असाच काहीसा प्रकार ठाण्यातील कोरम मॉलमध्ये प्रसिद्ध अशा बनाना लीफ या हॉटेलमध्ये घडलाय. एका ग्राहकाच्या जेवणामध्ये चक्क त्याला झुरळ सापडलंय. विनोद गोयल या ग्राहकानं जेवणामध्ये झुरळ सापडल्याची तक्रार हॉटेल व्यवस्थापनाकडे केली, मात्र यावर हॉटेल व्यवस्थापनानं उडवाउडवीची उत्तरं दिली. हा प्रकार घडल्यानंतर कोरम मॉलमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी पोहोचले, मात्र कोणत्याही गोष्टीचा पंचनामा न करता त्यांनी तिथून पळ काढला. दरम्यान या ठिकाणी नेहमी जेवणासाठी येणाऱ्या ग्राहकांनी मात्र आपला रोष व्यक्त केलाय आणि हॉटेल व्यवस्थापनावर कारवाईची मागणी केली आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यावर जर आपण मोठमोठ्या मॉलमधील हॉटेलमध्ये जेवायला जाणार असाल तर सावधान व्हावं लागेल. त्यांच्या किचनच्या स्वच्छतेकडेही लक्ष द्यावं लागणार असून मगच त्या ठिकाणी जेवण करावं. आता तक्रारदार विनोद गोयल यांनी अन्न आणि औषध प्रशासनाकडे याबाबतची तक्रार दाखल केली असून असे प्रकार टाळण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय. आवाज माझा पहा इन केबलवर 971 क्रमांकावर रोज रात्री 8 वाजता आणि यूस्कॉड 18 वर 902 क्रमांकावर रात्री 9 वाजता पाहायला विसरू नका. आवाज माझा. राहुल गांधी हे दलितांच्या घरी फक्त प्रसिद्धीसाठी आणि हनीमूनसाठी जातात.
या योग गुरु रामदेव बाबांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता संपूर्ण देशामध्ये उमटू लागलेत. हिमाचल प्रदेश इथे तर त्यांना प्रचारात सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. या वक्तव्यामुळे उसळलेल्या वादळानंतर रामदेव बाबा यांनी घुमजाव करत आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचं म्हटलंय. या विरोधात पहिलं आंदोलन करणाऱ्या ठाण्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. रामदेव बाबांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आता त्यांनी विपर्यास केला असून कुणाच्या भावना दुखावल्यास माफी मागितली असून या विषयावर रामदेव बाबा हे योगाचार्य असल्यामुळे त्यांना चांगल्याच कोलांट्या उड्या मारता येत असतात, त्यांना माफी नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. हा रामदेवने आता कोलांटी उडी मारली आहे, त्याला योगामध्ये हेच शिकवतात ना, पण तरी माफी नाही. त्याच्या मनातली घाण त्यांनी शब्दरूपातनं बाहेर काढली आहे. रामदेवला माफी नाही. ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी 16 मे रोजी वागळे स्टेट ITI इथे होणार आहे. या मतमोजणीसाठी सुमारे 400 कर्मचारी कार्यरत आहेत. 24 एप्रिल रोजी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी ठाणे लोकसभा मतदारसंघातून 20,72,000 मतदारांपैकी 10,74,286 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय. 16 मे रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरुवात होणार आहे. एकूण 6 हॉलमध्ये ही मतमोजणी होणार असून एका हॉलमध्ये 14 टेबल्स ठेवण्यात येणार आहेत. तसंच एक टेबल पोस्टल बॅलेटसाठी असणार आहे. काउंटिंग सुपरवायझर, ऑब्झर्व्हर, स्ट्रॉंग रूम इन्चार्ज तसंच मतमोजणीसाठी एकूण 400 कर्मचारी कार्यरत असणार आहेत. मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं. TGSB मध्ये खातं आहे? हो आहे. गुड. ATM कार्ड आहे? मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही ATM मधनं काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही ATM मध्ये तुम्ही TGSBचे ATM कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले. आता बँकिंग इज नो टेन्शन यार. आवाज माझा पहा आता YouTubeवर देखील. नौपाडा पोलीस स्टेशनचे नव्यानं रुजू झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पगारे यांच्या कर्तव्य दक्षतेमुळे त्यांनी रचलेल्या सापड्यात घंटाळी रोड येथील राममारुती रोड परिसरात गळ्यातील मंगळसूत्र चोरून पळ काढणाऱ्या सोनसाखळी चोरास रंगेहात पकडण्यात नौपाडा पोलिसांना यश आलंय. सध्या ठाण्यामध्ये सोनसाखळी चोरांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं दिसून येत आहे. परंतु नौपाडा पोलिसांनी ठिकठिकाणी लावलेल्या सापड्यामध्ये घंटाळी रोड येथे एका महिलेचं मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपीस नौपाडा पोलिसांनी रंगेहात अटक केली असून मुंब्रा इथे राहणारा आबिद नासिर शेख असं या आरोपीचं नाव आहे. पोलीस तपासात 7 ते 8 गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं असून पोलीस अधिक तपास करत आहेत. तसंच याच गुन्ह्यामध्ये मुंबई आणि डोंगरीपाडा इथे राहणारा आरोपी मोहम्मद अहमद शेख यालाही ताब्यात घेतलं गेलं असून त्याच्या अन्य साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. अटक केलेल्या या आरोपींमुळे अनेक गुन्ह्यांची उकल होऊ शकते असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पगारे यांनी आवाज माझाशी बोलताना सांगितलं. आबिद नजीर शेख मुंब्र्याचा एक आरोपी आहे आणि त्याने घंटाळी रोड आणि राम मारुती रोड जो आहे त्याच्यावर चेन स्नॅचिंग करताना आमच्या पोलिसांनी त्याला रेड हँड पकडला आणि त्याच्याकडून बराचसा मुद्देमालही रिकवर झाला आणि एक 7 ते 8 चेन स्नॅचिंगचे गुन्हे डिटेक्ट होत आहेत आमच्याकडे. आणि एक दुसरा आरोपी आहे मोहम्मद अहमद शेख, हा मुंबईचा आहे, डोंगरी भागातला राहणारा. त्याला आम्ही ट्रान्सफर करून घेतलं आहे आणि त्याच्याकडूनही बरीच व्हॅल्युएबल माहिती चेन स्नॅचिंगबाबत मिळते. तर अशा रीतीने बरेचसे गुन्हे आम्ही उघडकीस आणत आहोत. आता सध्या 4 गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि अजून बरेचसे आहे ते चेन आहेत, अजून त्यांचे 2-3 साथीदार आहेत, त्यांना पण आम्हाला ताब्यात घ्यावं लागेल आणि किमान 8 ते 10 गुन्हे उघडकीस येतील. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे महानगरपालिकेतील ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे वर्तकनगर येथील म्हाडातील 2 घरं कोसळली नाल्यात. कोरम मॉलमधील हॉटेलमध्ये ग्राहकाच्या जेवणात सापडलं झुरळ. अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई करण्यास टाळाटाळ. आणि कर्तव्यदक्ष नौपाडा पोलिसांमुळे सोनसाखळी चोर झाला गजाआड. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आवाज माझा वृत्तवाहिनीसाठी कॅमेरामन, रिपोर्टर तसंच वृत्तनिवेदिकेची आवश्यकता असून इच्छुक उमेदवारांनी कार्यालयाच्या पत्त्यावर संपर्क साधावा. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता
आवाज माझा 103 साईलेक, आदर्शनगर समोर कोलबाड रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773523326. आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे नोंद केली असल्यास युट्यूबवरही ती तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.